भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या छानशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे वैशच्या पप्पाचा बर्थडे. तर मी आज काय काय बनवणार आहे तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर पहिल्यांदा तर आप्पे करणार आहे मी त्यांच्यासाठी, कारण की नाश्त्यामध्ये आप्पेच बनवणार आहे आणि रव्याचे बनवणार आहे, झटपट होणार आहे. कारण की ते इडलीच्या पिठाचं वगैरे सगळं घातलं असतं तर राडा पडला असता लय, त्याच्यामुळे झटपट होणारे आप्पे करणार आहे. आणि पहिल्यांदा रव्याचे आप्पे ट्राय पण करावे म्हणलं. तर आत्ता वाजले 10:30. तर अजून माझं काहीच काम नाही, धुणं भांडे सगळं तसंच आहे. आणि रात्रीचं पण तुम्हाला सगळं प्रिपरेशन म्हणजे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे की काय काय करणार आहे. सिंपल सगळ्या गोष्टी करणार आहे, पण जेवढं होईल तेवढं माझ्याच्यानं घरच्या घरी करायचा प्रयत्न करणार आहे. तर आजचं वातावरण पण तुम्हाला दाखवते. आणि आता 10:30 वाजले आणि आज खरोमध्ये पहिल्यांदा आभाळ आले उन्हाळ्यात, म्हणजे उन्हाळा संपल्यासारखं वाटायला लागले जरा जरा. तर सांगितलंय पण आज दुपारी पाऊस पडणार आहे, पण पडतो का नाही तुम्हाला सांगते. पण पहिल्यांदा तर तुम्हाला वातावरण दाखवते बाहेर. आता मस्त असं वातावरण झाले, तुम्हाला दाखवते वातावरण कसं झालंय. आणि आभाळ आले, आता 10:30 वाजलेत फक्त. बघा आभाळ कसं आलंय आणि खरं म्हणजेच खूप मस्त वाटायला लागले आज. बघू शकता किती मस्त असे ढग आलेले आहेत आणि एवढं मस्त वारं सुटलंय ना, एवढं मस्त वाटायला लागलंय ना सगळं तुम्हाला दाखवते. तर आता आज तर वंशा पप्पाचा बड्डे, वंशा पप्पा खाली बसलेले आहेत. तर आज वंशा पप्पाचा बड्डे असल्यामुळे त्यांच्यासाठी मस्तपैकी गरम गरम आप्पे तयार करायला लागले खायला, त्यांच्या आवडतीच्या गोष्टी सगळ्या. तर त्यांना आप्पे आवडते, त्यांनी आज मी पहिल्यांदाच रव्याचे आप्पे ट्राय केले. तर कशी लागले आणि तुम्हाला एकच नंबर बघू शकता आणि एकदम क्रिस्पी झाले. तर आता पप्पी द्या आधी. हा मन थँक्यू. तर इथं मी स्वयंपाकाला लागले होते, कारण की मला करायचं होतं डाळ तडका आणि राईस. तर मी लावलेलं होतं जिरा राईस करायला, ते बारीकवाला राईस आहे आपला. आणि मोकळा करण्यासाठी ना त्यामध्ये लिंबू टाका थोडासा, म्हणजे मोकळा मोकळा होते आपला राईस असा. इथं पनीर टिक्का मसाल्याची तयारी करत होते, म्हणजे पनीर टिक्का मसाला मला आधीपासून आवडते. आणि मला तर पहिल्यांदा तर पनीर माहिती नव्हतं, म्हणजे जेव्हापासून इथं आले लातूरमध्ये राहिला ना तेव्हापासून जरा जरा माहिती झालं. आणि मला नवीन नवीन आवडायचं पण नाही पनीर खायला, पण आता आता आवडायला लागले. तर मी ते एक छटाक काजू घेतले होते आणि ते 15 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे, त्यामुळे छान टेस्ट येते. नंतर आपल्याला 2 कांदे, 2 टमाटे, अद्रक, लसूण सगळ्या काही गोष्टी पेस्ट तयार करून ठेवायच्यात. आणि इथं पनीर घेतलं होतं मी 200 ग्रॅम. टिक्यासाठी आपल्याला सगळं काही ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची. तर टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो सगळ्या काही गोष्टींना आपल्याला मस्त अशा परतून घ्यायच्या. आता म्हणजे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे छान भाजल्या जातात. आणि थोडंसं ताट टाकून पण ठेवायचं 5-10 मिनिटं, त्यामुळे लवकर वाफ पण निघते. टिक्यासाठी आपल्याला ना शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा सगळं मोठ्या मोठ्या पीसमध्ये काढून घ्यायचे मग असे दाखवल्याप्रमाणे. आणि थोडेसे काजू टाकून आता शेवटी आपल्याला बारीक एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे एकदम बारीक स्मूथ, जशी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये एकदम ग्रेव्ही असती ना त्या टाईपची करून घ्यायची. आणि खरं म्हणजेच त्या टाईपचीच झाली होती. आणि टेस्ट तर मात्र विचारूच नका, तुम्हाला सांगतेच. म्हणजे तुम्ही घरी जर ट्राय केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि हा पनीर टिक्का मसाल्याचं मी पॅकेट आणलं होतं, ह्याच्यामध्ये दूध टाका म्हणले होते पण मी पाणी टाकूनच केले, तुम्हाला पुढे सांगते. पण पहिल्यांदा तर मी त्यावर तेल टाकून घेतलं सगळीकडनं. आपल्या टोमॅटोचे पीस केलेले, शिमला मिरचीचे आणि कांद्याचे मोठे मोठे असे पीस केलेले सगळे, आणि पनीर सगळं काही फ्राय करून घ्यायचं आहे छान असं गोल्डन कलरचं. आणि त्यामुळे छान टेस्ट येते, त्याच्यासाठी फ्राय करायचं आपल्याला. आता पहिल्यांदा तर पनीर टिक्का छान झाला म्हणून नंतर आता सगळ्या भाज्या ट्राय करणार आहे पनीरच्या, ज्या ज्या पण आहेत त्या. तर मस्त असं आपल्याला दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायचंय. आणि एकदम मधून असं फ्राय झालं ना तर पनीर खायला पण सॉफ्ट होते आणि लवकर पण शिजलं जाते. कोणती पनीरची भाजी आवडते ती मला कमेंट करून नक्की सांगा, ती बनवेल मी नक्कीच. आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करायला ठेवून द्यायचे. नंतर पनीर टिक्का मसाला घेऊन ना ह्याच्यामध्ये दूध टाकून पेस्ट बनवा किंवा पाणी टाकून, तुम्हाला जे आवडते ते. आणि थोडंसं मसाला मी टाकणार होते म्हणूनच थोडंसं काही मसाले मी टाकलेत, गरम मसाला, धने पावडर आणि लाल तिखट आपलं कलर येण्यासाठी छान. आणि ह्याच्यामध्ये मीठ तिखट सगळं असतात गोष्टी, पण आपल्याला थोडं थोडं ॲड कराव्याच लागणार. तेल गरम झालं होतं, त्याच्यामध्ये सगळी ग्रेव्ही आपल्याला टाकून घ्यायची आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळी ग्रेव्हीना परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये पाणी टाकून सगळं विसळून आपल्याला छान अशी ग्रेव्ही शिजवून घ्यायची. आणि त्याच्यामध्येच आपल्याला ना थोडंसं बटर आणि कस्तुरी मेथी पण टाकून घ्यायची, त्यामुळे छान टेस्ट येते भाजीला.
मला तर दूध आवडत नसल्यामुळे ना मी पाण्यामध्येच हा मसाला रेडी केला होता. तर हा मसाला आपल्याला ना कांदा टोमॅटोच्या त्या पेस्टमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत ना मसाला शिजू द्यायचा आहे. जसं आपला मसाला शिजल ना तसं जसं ग्रेव्हीचा कलर चेंज होते, एकदम म्हणजे हॉटेलमधल्यासारखी ग्रेव्ही कशी अशी तशी तयार होते. हातवर आपले सगळे भाजलेले टिक्के आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे ते आणि आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे घट्ट किंवा पातळ थोडीशी, तर त्या फॉर्ममध्ये आपल्याला करायची तयार. तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये, छान पातळ थोडंसं हो शिजायला थोडंसं लागते ना, तर आपल्याला 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान असतं. वरून पुन्हा कस्तुरी मेथी आणि बटर टाकून का नाही 2 मिनिट शिजवायचे शेवटला. 15 मिनिट शिजवून झाल्यानंतर अशी काही भाजी रेडी झाली होती. बघू शकता तुम्ही, जसंही दिसायला छान दिसायली ना तसं खायला पण एवढी भारी झाली होती ना भाजी. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला खरं मध्येच आवडेल का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी काय कोथिंबीर वगैरे टाकली नव्हती, कारण कोथिंबीर तर ह्यांनी आणायचं विसरलेच होते. मग मी कस्तुरी मेथीच टाकली वरून थोडीशी. आणि तर पावसाला पण सुरुवात झाली होती, जरा जरा पाऊस यायला लागला होता. जास्त काही आला नाही मोठा, पण थोडा थोडा आलता हलका दुपारी. काम आपलं राहिलेलं होतं तोपर्यंत वंशी पप्पा पण आले होते, त्यांना मग ड्रेस वगैरे चेंज करून घ्या म्हणलं. आणि इथं मी बड्डेचं डेकोरेशन करत होते आणि वंश मला मध्ये मध्ये करू लागत होता. कसं आहे, आता जास्त काही मी फुगे आणले नाहीत, कारण फुगे लावायला फुगे का नाही जास्त मी काही लावू शकत नाही, कारण की भिंतीवर काही तेवढे बसत नाहीत. तर जेवढे म्हणजे थोडेच आणले तर आता कुठं लावायला भेटते तिथं लावून घेणार आहे. आणि तर आम्ही बड्डेचं गेल्याच वंशच्या बड्डेचं ना सगळं डेकोरेशनचं ठेवलं होतं मी, फक्त फुगे आणलेत, बाकी डेकोरेशन जसं होतं तसंच होतं. आणि त्याचं आता सगळं तयार करून घ्यायला लागलं होतं. तर ह्यांचा बड्डे आहे तर ह्यांनी तर बाहेर निघून गेले होते आवरून. तर मी म्हणलं आता चला पटपट आपलं डेकोरेशन वगैरे करून घ्यावं, आता उशीर पण व्हायला लागला होता. आणि वंश पण हेल्प करू लागला, तर त्याच्या पप्पाचा बड्डे आहे म्हणल्यास काय त्याला काय बसवणं गेलं होतं. तो लहान असल्यावर लेकर कने आगाऊपणा करतात, आता मोठं झाल्यामुळं कळाल्यामुळं कने त्याने पण मदत करू लागायला लागलो होता. फुगा काय त्याच्यानं फुगना गेलता, पण प्रयत्न तर करत होता. आणि बघा इथं मस्तपैकी असं डेकोरेशन करायला त्याने आधी इथं लेकरं पण आले होते, त्यांच्या मैत्रिणी फ्रेंड वंशच्या. आणि इथं फुगे वगैरे ते धिंगाणा करत बसले होते. मी माझं काम लेकर असल्याशिवाय घर भरल्यासारखं वाटत नाही. आणि मला का नाही आरू मदत पण करू लागायला लागली होती सगळं लावायला. थोड्याफार गोष्टी तिनं पण केल्या आणि मदत पण करू लागली होती. तर मला काय सुचना गेलं होतं तर नाव कसं बसवू, चिकटपट्टीनं बसना गेलं तर डबल टेपनं. तर मी दोऱ्याकाने लांब लांब करूनच बांधल्या, मग बसल्या कसं तरी व्यवस्थित. आणि या पडद्यावरच मी सगळं डेकोरेशन करायला लागले होते, कारण की जागा पण नव्हती. आणि डेकोरेशन कसं झालंय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी मस्त असं रेडी झाले होते आणि तुम्ही मला सांगा मी कशी दिसायला लागले काही नाही. आणि हा माझ्या बड्डेला मी घेतलेला ड्रेस आहे, एकदाच घातला होता, त्याच्यावर मी काय घालायला नाही. आणि इथं केक आणलेला होता आम्ही वंशने आणि मी जाऊन. पप्पासाठी येताना एक फूल पण आणलं होतं आणि त्यांना मस्त असं सरप्राईज पण दिलं प्रपोज करून, कारण की आम्ही प्रपोज वगैरे तर असं काही केलेलं नाही बरं का आतापर्यंत. तर त्यांचा बड्डे स्पेशल होता, कारण की लग्नानंतर मी पहिल्यांदा बड्डे केला होता त्यांचा. आणि त्याच्यावर आत्ताच केलाय मी बड्डे, त्याच्या आधीमध्ये केला नव्हता, त्याचे पण काही कारण होते. तर लग्नानंतर पहिल्यांदा बड्डे केला होता त्यांचा आणि त्याच्यावर आत्ताच केलाय त्यांचा बड्डे मी. कोणावर आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, त्याचा हा दिवस स्पेशल तर झाला असायलाच पाहिजे ना, कारण की आईनंतर आपल्या बायकोंकडूनच मायेची प्रेमाची अपेक्षा असते आपल्या नवऱ्याला. मध्येच वंशी बाबा घरी नसले ना बिलकुल करमत नाही. ते गाणं आहे माहिती आहे ना, तू ना तो घर घर नाही लागता, तू हे तो डर नाही लागता, तसंच काम आहे आता सगळ्या गोष्टींमध्ये ना. मी पप्पाला गिफ्ट द्यायचं विसरले होते आणि गिफ्ट काय म्हणजे जास्त काही मोठं आणलं नव्हतं. आता काय माझं तेवढं बजेट नव्हतं म्हणून मी छोटंसंच गिफ्ट आणलं होतं, पण त्यांना ती खूप आवडलं. माझ्या वॉचशी जरा मॅचिंग करत होतं म्हणूनच मी त्यांच्यासाठी ही वॉच घेऊन आले होते. आजचा मेनू वंशच्या पप्पाच्या आवडीचा होता, तंदूर, पुन्हा डाळ तडका, जिरा राईस आणि आपली पनीर टिक्क्याची भाजी. स्वीटमध्ये तर केक असल्यामुळे मी काही बनवलेलं नाही. आणि खरं मध्येच पनीरची भाजी एवढी भारी झाली होती ना, बोटं चाटून पुसून खाल्ली आम्ही. वाटत असलं तर वंशी बाबाचे रिॲक्शन बघा कसं वाटलं म्हणल्यानंतर ते कसं करतात ते तुम्हाला बघितल्यावर कळलंच आवडली का नाही त्यांना भाजी. असं तर काही विषयच नाही, वंशी तर फेवरेट आहे. तर मस्त असं जेवण करलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या